प्रभूला धन्यवाद असो, कारण की परत एक वार जरी पाऊस आहे, पाणी आहे आणि त्या संदर्भातच आज मी संदेश देणारच आहे. काल उशिरापर्यंत जवळपास रात्री 12:30 वाजले आणि आपल्या चर्चमध्ये एक प्रभूचे महान सेवक येतात. त्यांचं नाव पास्टर सॉलोमन पवार आहे ना, ओळखतात ना पवार पाळकसाहेब आपल्याकडे. त्यांनी ईस्टर आणि गुड फ्रायडेच्या दिवशी देखील अनेकदा आपली भक्ती घेतलेली आहे. महाराष्ट्रभर विविध मंदिरांमध्ये त्याची महान सेवा आहे आणि काल त्यांच्या मुलाचा वाढदिवस देखील होता आणि त्याचप्रमाणे त्या मुलाचा विवाह झाल्यामुळे त्याची लग्नपत्रिका त्याच्या संदर्भात प्रार्थना देखील होती. अनेक पाळक वर्ग होते आणि मला देखील तिथे बोलवलं होतं, विशेष करून या विवाहासाठी बोध करण्यासाठी. कारण की त्यांचा मुलगा जोशुआ आणि अपूर्वा त्रिभुवन, अनेक जण ओळखतात, मिका वगैरे ओळखत असेल, त्रिभुवन कुटुंबियातली जे अमित त्रिभुवनची कझिन आहे ते, आणि त्यांचा विवाह ऑक्टोबरमध्ये होणार आहे. आणि त्याकरता त्या उभयताला प्री मॅरेज काउन्सिलिंग ज्याला म्हणतो आपण, हे प्लस वाढदिवस याच्यासाठी भक्ती बोलवली होती आणि तिथे मी होतो आणि अनेकांना, अनेक पाळक वर्ग मंडळींना प्रभूने आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. पाऊस भरपूर होता, आत्तासारखाच पाऊस होता. आपण बघितलं रात्री भरपूर पाऊस राहायला ते निश्चित जगताप चौक वानवडीमध्ये त्याच्याही पुढे खूप आहे, परंतु हरकत नाही. प्रभू वादळ वारा तुफान ह्यापैकी याला घाबरणाऱ्या लोकांपैकी नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की आपण या दिवसामध्ये बघत आहोत की आपल्यासमोर तर काहीच नाही, पण जे या दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण बघत आहोत, जिथे हा जो पाऊस आहे तो कहर सगळीकडे कहर पसरवत आहे. मोठा आक्रोश शेतकऱ्यांमध्ये आहे, ग्रामीण लोकांमध्ये आहे. आणि त्या समयी कोण आम्हाला हात देणार? काय सगळ्यांचे हात बांधलेले आहे. कारण की पावसाच्या समोर किंवा निसर्गाच्या मोठ्या आपत्तीच्या समोर कोणीही काही करू शकत नाही. आणि अशा समयी त्यांची एकच मागणी आहे की आमचे हात सरकारने मजबूत करावे आणि त्यासाठी आम्हाला भरपाई द्यावी, है ना, काही आम्हाला भरपाई द्यावी प्रति हेक्टरच्या हिशोबाने. आणि आपण ही बातमी निश्चितच सर्व न्यूजपेपरमध्ये व न्यूज चॅनलवर देखील ऐकत आहोत की आता आमच्या हातात काहीच नाही. आपण बघितलं ते शेतकरी पाण्यात लोळताय, बुडताय, हातात ते जे काही ते शेत जे काही त्यांचं पीक आहे ते हातामध्ये आहे आणि ते म्हणते की सगळं संपलं, आता आमच्या हातात काहीच लागणार नाही. यस, त्याचप्रमाणे आज अनेक घरांमध्ये ही अवस्था आहे, जेव्हा खूपच महागाई वाढलेली, अनेकांच्या घरी नोकऱ्या नाही किंवा नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा पगार अल्प असा आहे आणि ते म्हणतात आमच्या हाताला काहीच लागत नाही. पाळक साहेब, पगार जे काय मिळतो तो एखाद्या महिन्याचा पगार जो आहे तो 15-20 दिवसात संपतो, आठवड्याचा पगार 3-4 दिवसात संपतो. कठीण दिवस आमच्यावर आले, कोण आम्हाला देणार आहे, कुठून आम्हाला मिळणार आहे? वृद्ध वडील जे म्हणतात की माझे मुलं आता तरुण झालेले आहे, आता मला ते सहाय्य करतील, हातभार लावतील. बरोबर आहे ना? वृद्धजन म्हणतात आमच्या घराला आता हे तरुण लेकरं हातभार लावतील, परंतु नोकऱ्याच नाही, बिचारे कुठून हातभार लावणार? ते या वृद्ध आई वडिलांसाठी ओझे झालेले आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला आणि आम्हाला विचार करायचे की त्यांना कोण मदत करणार? आपल्या सर्वांना माहिती आहे की मला देखील मणक्याचा त्रास आहे आणि त्यामुळे माझा जो राईट हँड आहे तो त्याची नस दबलेली आहे आणि त्यामुळे तो कायम ठणकत असतो. आणि तरी देखील त्या अवस्थेमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. फिजिओथेरपिस्ट ते हात बळकट करायचा प्रयत्न करतात, परंतु त्याला मर्यादा आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या कठीण असतात, ते लवकर तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळू शकत नाही. परंतु आजचं ज्या संदेशाकडे आपण जात आहोत त्या संदेशाचं नावच आहे की परमेश्वराचा सामर्थ्यशाली हात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. की परमेश्वर आम्हा करता कशा प्रकारे सामर्थ्याचा हात देऊन आम्हाला बळकट करू शकतो. कारण की आता मी 3-4 गोष्टी सांगितले की निसर्ग, सरकारने किती त्यांना मदत केली तर पावसच थांबला नाही आणि पुढे येणाऱ्या दिवसामध्ये जर शेतीच झाली नाही तर कठीण आहे सगळं. त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील माहिती आहे की नोकऱ्या नाही, मुलांना यश देण्यासाठी देखील देवाने जर कृपा केली, त्यांच्या घरात उत्तम पगार
आणि तरुणांना लेकरांना नोकरी मिळाली तर त्या घरातली परिस्थिती सुधरेल. त्याचप्रमाणे मला देखील, मी प्रभूचा सेवक आहे आणि माझ्या देखील या राईट हँडला प्रभूचा स्पर्श, कारण की तो आरोग्यदायी स्पर्श करणारा देव आहे, त्याने स्पर्श केले तर निश्चित त्याच क्षणी मी देखील बरा होऊ शकतो. परंतु प्रियांनो, या सर्व गोष्टीमध्ये आपणच काय, जगच हे सर्व देवावर अवलंबून आहे. ज्यांना देवाची ओळख आहे ते देखील हेच म्हणणार आहे, ज्यांना नाही आहेत ते देखील म्हणणार आहे. परवाच एक अंत्यक्रियाला मी होतो. आपल्याच मंडळीतले विशाल शक्रनारायण, वय 33, आणि यांचं मृत्यू झाला आणि मोठा शोक त्या कुटुंबियामध्ये होता. कारण की वयाच्या 33व्या वर्षी एखादा घरातला तरुण मुलगा जर मृत्यू पावतो तर अतिशय कोणाला देखील वेदना होता, कारण की हा फार मोठा धक्का आहे. आणि विविध स्वप्न जेव्हा आई वडील रंगवतात आणि या तरुण्यात मुलाला मृत्यूला सामोरे जावं लागतं तर त्याच्यासारखं दुःख नाही. आणि मी सांगितलं की मागील 3 महिन्यामध्ये जवळजवळ 25 अंत्यक्रिया मी केलेल्या इथे आणि क्राइस्ट चर्चमध्ये. आणि त्यापैकी अर्धे जे होते ते 30 ते 40 वर्ष वयात. आणि अतिशय वाईट वाटतं की 30-40 वयाच्या मध्ये एखादा व्यक्ती, एखादा मुलगा, एखादी मुलगी, एखादी तरुण व्यक्ती प्रभूकडे जातो. परंतु अनेकदा आमच्यामध्ये दोष असतात, कारण की ह्या वयामध्ये जाणारे पुष्कळ लोकांचा जो प्रॉब्लेम आहे की त्यांचं लिव्हर खराब झालं. आणि लिव्हर कशामुळे खराब होतं हे काही सांगण्याची गरज नाही. आम्ही आमच्या परिस्थितीमध्ये आपल्या हातांनी परिस्थिती ओढून घेतो. हातच शब्दावर बोलत आहे मी, कारण की आपल्याला कळतं की आपण जे काही करत आहोत त्याचा परिणाम काय होणार आहे, परंतु वळत नाही. विशेष करून तरुण वयामध्ये, कालच मी काउन्सिलिंग करत असताना सांगितलं की तरुण वयामध्ये आम्ही आपल्या जे काही वासना आहे, जे काही आपल्याला इच्छा आहे त्याला मर्यादित करण्यात कमी ठरतो. वृद्धकाळामध्ये वयामानाने गोष्टी आपोआप कंट्रोलमध्ये येतात, परंतु तरुण वयामध्ये कोणाचं न ऐकणं, बरं वाईट लवकर न कळणं, याचा परिणाम हा होतो की अनेक तरुण कळत असून देखील ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, आपल्याला माहिती आहे तरुणांच्या खांद्यावर घराची, कुटुंबाची जबाबदारी आहे, ते अशा प्रकारचे पाऊल उचलतात. आणि ते वारंवार सांगतात नाही 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 आम्ही काही होणार नाही, किंवा म्हणतात नाही आता आम्ही बंद करतो. परंतु प्रियांनो, तोवर बहुत पुढे ते गेलेले असतात आणि त्यांना मित्रमंडळी म्हणा किंवा आपल्या स्वभावावर नियंत्रण न मिळाल्यामुळे जेव्हा ते व्यसनाच्या आहारी जातात तेव्हा एकच शेवट आहे की तो सर्व कुटुंबियालाच नव्हे तर त्यांच्या सर्व घराला वर्षानुवर्ष धक्का देणारं असं जीवन ते समाप्तीला बघत असतात. प्रियांनो, शोक करून काही होत नाही. कधी कधी मी त्या दिवशी सांगितलं, परत सांगतो की आपल्याला मंदिर, काही लोकांना बघत असताना मला असं वाटतं बाबा हे कधीच दिसले नाही मला मंदिर, डायरेक्ट प्रेतक्रियाच करायला मी त्यांचा चेहरा बघतो. वाईट वाटतं की कधीच दिसले नाही, काही दिसले नाही आणि आपण म्हणावं अरे हा आमचा चर्चचा सभासद, लिहून द्यावं लागतं आम्हाला, परंतु ते कबरीच्या पेटीमध्ये झोपलेले त्यांचे चेहरे मला बघायला मिळतात. वाईट वाटतं याचं की आपण काय, कुठे चाललेले आहोत, आपण आहोत तरी कोण, आपल्या जीवनाचा चालक आणि मालक आहे तरी कोण, आपण निश्चितच देवाला सोडून काय असं मिळवत आहोत. काय 30-35 वर्षाच्या वयामध्ये आपण आनंद केलेला आहे की आज सगळेजण बहुत रडत आणि शोक करत आहे. परंतु प्रियांनो, आपल्याला वाईट वाटतं. त्याच्यामध्ये नुसतं मुलांचा दोष हे मी म्हणणार नाही, सुरुवात पालकांपासूनच होते. पालकांनी जर आपल्या मुलांना, जसं आता आपण बघितले अनेक मुलगे संडे स्कूलमध्ये बसलेले आहे, लहान वयापासून त्यांना प्रेरित केलं, त्यांना मंदिर व मंदिराचं महत्त्व नुसतं सांगून नाही चालणार, तर त्यांना आपण दाखवायची गरज आहे की बाबा मी जातो, मी पण जाते, तू पण चल. मुलांना काही सांगायची गरज नाही, त्यांना माहीत आहे की जो आनंद माझ्या आईवडिलांना मिळतो तोच आनंद आणि तोच आशीर्वाद मला देखील मिळणार आहे, मी जाणार. त्यांना देखील आपण संधी देतो. ते देखील लहान लेकरं आत्ताच आपण बघितले पुढे टाळ्या वाजवत आहे, गीत गात आहे. त्यांना देखील कळतं की देवाच्या मंदिरामध्ये बहुत आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण आल्या असताना आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या सर्वत्र जे वादळ आणि तुफान दिसून येते त्याबद्दलच माझे संदेश आहे. आणि यामध्ये 3 प्रकारचे हात
मी आपल्या समोर सादर करणार आहे आणि हे तिन्ही हात परमेश्वराचे. प्रेज द लॉर्ड. कारण की आत्ताच मी सुरुवातीला सांगितलं की आमच्या हातामध्ये खूप कमी गोष्टी आहे. आमची पकड किंवा आमचा आवाका हा खूप कमी आहे, परंतु परमेश्वराच्याकडे सर्व काही आहे. आणि त्यामध्येच आपण पहिला हात जो बघणार आहोत तो हेल्पिंग हँड, म्हणजे मदतीचा हात. आज देखील प्रत्येक जण हेच म्हणत आहे की बाबा स्वर्गातून किंवा देवाकडून जर मला मदत मिळाली तर या परिस्थितीतून आम्ही बाहेर निघणार आहोत. दुसरं आहे द हँड ऑफ रायचियसनेस, धार्मिकतेचा बाहू, धार्मिकतेचा हात, परमेश्वराचा हा धार्मिकतेचा बाहू आहे. आणि तिसरा प्रकार जो आपण बघणार आहोत तो पाम ऑफ हँड, म्हणजे तळहात, परमेश्वराचा तळहात. आणि या तीन हाताकडे आज आपण आपली दृष्टी लावत असताना सुरुवात आपण करणार आहोत मत्तई शुभ वर्तमान याचा अध्याय 14 आणि या 22 पासून 33 पर्यंत पाळक साहेबांनी यावेळेस आता वचन वाचलेले आहे आणि त्या वचनाकडे आपण आपली दृष्टी केंद्रित करणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला किती शिष्य दिसत आहे सांगा बरं, किती शिष्य आहे? आता वाचलेले हे आता यावर जवळपास ह्या महिन्यामध्ये 2 संदेश तरी झाले असतील. किती शिष्य आहेत तारवामध्ये सांगा? तारवात नावेमध्ये किती शिष्य बसलेले होते? 1 आहे, 2 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे. आकडा इथे दिलेला नाही, पण सर्व शिष्य होते. सर्व शिष्य म्हणजे किती असणार? 12 शिष्य असणार. आणि 12 शिष्यांना प्रभू येशू म्हणतो की जा, पुढे जा. या समुद्राचं नाव आहे गालिलाचं समुद्र. इथे त्याचंही नाव जरी लिहिलं नाही, परंतु अभ्यास केल्यास आपल्याला कळतं की गालिल समुद्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सेवा कार्य संपवतो. किती लोकांना तरी जीव घातलेलं आहे? 5,000 लोकांना जीव घातलेला आहे. आणि आता येशू म्हणतो की आपल्याला हे आपलं कार्य संपलेलं आहे, तुम्ही पुढे जा. मग येशू काय म्हणतो? मी मागे थांबतो आणि मी एकांतात जाऊन प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. येशू कोणासाठी प्रार्थना करतो? तुमच्या आणि माझ्यासाठी. तो तुमच्या आणि माझ्यासाठी, तो त्या सत्तासाठी प्रार्थना करत असतो, सदोदित प्रार्थना करतो, आज देखील करत आहे. आणि या प्रार्थनेसाठी येशू एकांतात गेले असताना शिष्य हे प्रवासात निघालेले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 12 पैकी जवळपास 7 ते 8 शिष्यांचा व्यवसायच मासे मारायचा होता. म्हणजे त्यांचा बहुत असं आयुष्य समुद्रातच गेलेलं. आणि समुद्रात ज्यांचं आयुष्य गेलेलं असतं ते सहसा त्या वादळ, वारा, तुफान, लाटा यांना ते काही विशेष घाबरत नाही. आज देखील रेड अलर्ट आहे समुद्राला, त्यामुळे लोकांना सांगितलं की मासेमारीसाठी कोणी देखील समुद्रात जाऊ नका, कारण की काही देखील दुर्घटना घटू शकते. त्यामुळे ते सर्व बाहेर आहे. परंतु आजच्या दिवशी जेव्हा त्यांनी प्रवास सुरू केला, थोडासा प्रवास केल्यानंतर वादळ वारा सुटला. त्यामुळे सुरुवातीला काहीच नव्हतं, परंतु काही समयानंतर तो वादळ वारा मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे. आणि वादळ वारा सुटल्यानंतर आपल्याला असं दिसतं की ते वचन बघा आपण की 14:24 इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेला आहे. तारू हैराण झालेलं आहे. इकडे कधी पाणी उडतंय, कधी शिंतोडे उडत आहे. शिष्य घाबरलेला आहे. कसं बसं आपला ते कंट्रोल करत आहे, परंतु त्यांना आता कळालेलं आहे की परिस्थिती अतिशय गंभीर आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि या परिस्थितीला त्यांना अनेकदा सामोरे जावं लागलं, परंतु यावेळेस काहीतरी विचित्रच दिसत आहे. आणि अशाच समयी प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावरून चालत असताना दिसत. नाव समुद्रात टिकत नाही, परंतु एक व्यक्ती चालत चालत येते आरामशीर. नाव आता बुडते ना, नाव बुडाली तर आम्ही पण बुडणार, परंतु कोणीतरी समुद्रावर चालत येते. ही परिस्थिती एकदम विस्मयकारक आहे. कसं काय होऊ शकतं? आणि त्यांना एकच वाटतं की तो भूत आहे, तो भूत आहे. आणि अंधारामध्ये समुद्रावर चालणाऱ्या अशा व्यक्तीला आपल्याला देखील भूत वाटतं. का? कारण की अनेकदा आपल्या जीवनामध्ये एकच गोष्ट आपल्याला कळते की सैतान, भूत, खुत हे आम्हाला त्रास देतात. कालच एका बंधूचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की पाळक साहेब, आमच्या घरामध्ये आमच्या लहान लेकराला खूप त्रास होत आहे आणि त्याला झोप लागत नाही, तो अचानक झोपेतून उठतो. काय प्रकार आहे?
तुम्ही सांगा आणि कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. यस प्रियांनो, जेव्हा आम्ही देवाच्या विश्वासापासून ढळतो, आम्ही देवापासून दूर जातो, तेव्हा आपल्याला एकच गोष्ट कळते की मग आम्हा घरामध्ये सैतान आहे, भूत आहे, अंधाराची शक्ती आहे, इडापिडा आहे, जादूटोना आहे, ब्लॅक मॅजिक आहे, सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या आमच्या घरामध्ये आहे. कारण की आम्हाला येशू जवळपास दिसत नाही. ह्यांच्या पण जीवनात हेच घडलेलं आहे. येशू नाही आहे तारवात, आणि अशा समय त्यांना जे काही चित्र दिसत आहे त्यांना वाटतं की निश्चितच हा भूत असावा. कारण की अंधारामध्ये कोणाची सत्ता चालते? भूताची चालते. परंतु कधी कधी आपण विसरून जातो की रात्र आणि दिवस कोणाची निर्मिती आहे? देवाचीच निर्मिती आहे. रात्र पण त्यांनी निर्माण केली आणि दिवस पण त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यामुळे देवासाठी मनुष्यासाठी ठीक आहे दिवसा काम करतात. आता पण आपण बघितलं की मदत करणारे जे NDRFचे टीम्स आहे किंवा जे काही मदत करणारे वेगवेगळे टीम आहे त्या दिवसा काम करतात की रात्री त्यांना दिसत नाही आणि रिस्की असतं. परंतु देव जो आहे त्याच्यासाठी कधी पण दिवस आणि रात्राचा काही संबंध नाही. तो दिवसा जसं बघतो तसं रात्री देखील तो बघतो. कारण की आम्हाला वचन सांगतं की तो डुलकी घेत नाही, त्याला झोपही लागत नाही. तो अहोरात्र तुमच्या आणि माझ्यासाठी जागृत असतो. आणि त्यामुळे आज जेव्हा आपण बघतो येशूला ते बघत आहे आणि येशू त्यांना म्हणतात की भिऊ नका, भिऊ नका, धीर धरा, कारण की मी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी किंवा जगामध्ये जगणारा प्रत्येक व्यक्तीसाठी. आपण अनेकदा अनेक वेळेस घाबरून जातो, आपण भयभीत होतो आणि आपल्याला वाटतं आता काय करावं काय कळत नाही आम्हाला. आणि अनेक लोक म्हणतात अहो काय तुम्ही काय घडलं आम्हाला सांगा तर खरं, पण आपली बोबडीच वळते, आपल्याला बोलता पण येत नाही. अनेकदा काय झालेलं आहे ते शब्दात सांगता पण येत नाही, इतके आपण घाबरून आणि भयभीत होऊन जातो. आणि त्या समय अनेकदा आपण रडतो किंवा एकदम गप्प बसतो किंवा आपली बोबडी वळते. ते परिस्थिती जवळपास ह्यांची देखील होती. येशू म्हणतो घाबरू नका, भिऊ नका, मी आहे. प्रेज द लॉर्ड. येस, तो मी जो होतो, जो आहे आणि मी तोच असणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तो आज काल आणि युगानुग सारखाच आहे. तो काही शिष्यांसाठी वेगळा होता, तो काही इस्रायली लोकांसाठी वेगळा होता, तो जो काही आमच्यासाठी वेगळा नाही, तोच आहे आणि तोच त्यांना जो चालवत आहे तो तुम्हाला आणि मला देखील चालवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी तुम्ही आणि मी घाबरण्याची गरज नाही. आता इथे दोन प्रकारचे गट तुम्हाला दिसतात. पहिल्या गटामध्ये पेत्राच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो की पेत्र म्हणतो जर तू आहे, वचन बघूया 28. पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून मला आपल्याकडे येण्यास सांगा. प्रभू तू आहे तर मला जसा तू चमत्कार तू करतो तसा माझ्याही जीवनामध्ये चमत्कार होऊ दे. कारण की तू पाण्यावर चालतो, मलाही सांगा, मी पण पाण्यावर चालत चालत जो येशू तारवापासून दूर चालत होता त्याच्यापर्यंत मला प्रवास करायचा. आता येशू ख्रिस्त नाही म्हणणार नाही, कारण की नाही म्हटलं असतं याचा अर्थ मी नाही आहे, मग नाही आहे म्हणजे भूतच आहे. परंतु येशू म्हणतो आणि येशूची इच्छा नसली तरी त्याला आता हो म्हणणं, जिथे हो म्हटलं म्हणजेच ॲटोमॅटिकली मग पाण्यावर चालण्यासाठी पण होकार. आणि येशू फार काही बोलत नाही आणि येशू म्हणतो ये. येशू काय म्हणतो? ये. येस. हो प्रियांनो, फार महत्वाची गरज आहे की आज जेव्हा लादळ वारा तुफान आहे, येशू तुम्हाला आणि म्हणतं ये. प्रेज द लॉर्ड. कोणाला म्हणतो ये? ज्याला पाण्यामध्ये चालायलाच आहे त्यांना. जे म्हणतील मला खड्डेच आहे, माझ्या घराच्याकडे चिखलच आहे, माझ्या पाऊसच पडतो, माझ्याकडे छत्रीच नाही, माझं घरच गळतं, त्यांच्यासाठी येचा प्रश्नच येत नाही, त्याची इच्छाच नाही आहे. किती शिष्य होते तारवामध्ये? किती लोक पाण्यावर चालले? का एकटाच का चालला तो? कारण की तोच त्याचीच इच्छा होती मला जायचं पाण्यावर. बाकीच्या 11 लोकांनी काही म्हटलं का मला यायचं? नाही नाही, ते म्हणे नाही आम्हाला बसू दे, आमच्या घरामध्ये छान बसू दे. पावसा पाण्याचं कुठे बाहेर जातात का? गव्हर्नमेंटने सांगितलं रेड अलर्ट आहे, बाहेर बिलकुल पडायचं नाही. जर बाहेर पडलं तर काही पण होऊ शकतं, पूरच येऊन जाईल आमच्या बाहेर, आम्ही बुडून जाऊ, अशा प्रकारची परिस्थिती. हो, ग्रामीण भागामध्ये ती परिस्थिती वेगळी आहे, शहरामध्ये अद्याप तरी ती परिस्थिती नाही.
परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, नुसतं पावसापासून वाचलं म्हणजे तुमच्या सगळ्या समस्यापासून सुटका मिळेल का? नाही. नुसते पावसाच तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे का? नुसते रस्तेच तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे का? अनेक समस्या आहे, परंतु तुम्ही ह्या जर समस्येला घाबरून येशूला म्हणत नाही की मला पण तू तुझ्या बरोबर घेऊन चल, तर मग येशू कसा म्हणणार आहे की चल? कारण की आमची इच्छा नाही. हो प्रियांनो, देवाने दार उघडलेलं आहे, मंदिराचं दार उघडलेलं. तो आज मंदिरामध्ये आहे. आपला विश्वास आहे ना? किती लोकांचा विश्वास आहे येशू मंदिरात? येस, आपला प्रत्येकाचा विश्वास आहे की येशू इथे आहे. आणि येशू जर इथे आहे तर तो काय म्हणणार आहे का नको येऊ? म्हणेल का नको येऊ? नाही, तो म्हणेल ये, अरे मी आहे. तुला तुझ्या जीवनामध्ये नुसता ये म्हणजे तो रस्त्यावरून चालत येत होता का? वादळ वाऱ्याच्या पाण्यावरून चालत येत होता. याचा अर्थ चमत्कार त्याच्या जीवनात घडणार होता. प्रेज द लॉर्ड. येशूपर्यंत येता येता त्याच्या जीवनात चमत्कार घडणार होता. आज अनेकांच्या जीवनामध्ये मंदिरापर्यंत येता येता चमत्कार होणार होते. प्रेज द लॉर्ड. परंतु ते तारवात बसून आहे. ते म्हणतात जाऊ दे बाबा, जान बची लाखो पाय. कशाला मारायचं, जाऊ दे, बसा तारवामध्ये. येशू आहे ना, तारू सुरक्षित राहील. येशू प्रीती करतोच. ते 11 पण प्रीती करतो आणि पेत्रा पण प्रीती करतो. नंबर 2, पहिला गट काय, जो पाण्यावर चालणारा. त्याच्यामध्ये किती लोक आहे? एक. आणि दुसरा गट आहे जे नावेत त्या किंवा तारवात बसले. त्याच्यामध्ये किती लोक आहे? 11 लोक. 11 लोक आहे. आणि ह्या 2 गटांच्या बद्दल जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की अनेक लोक बसतात घरी आणि गडगड बळबळ करत बसतात. त्यांना काम करायचं नाही, त्यांना मिनिस्ट्री करायची नाही, त्यांना चर्चला यायचं नाही, त्यांना वचन वाचायचं नाही, त्यांना प्रार्थना करायची नाही. घरी बसायचं आणि स्वतःचं संरक्षण करत बसायचं. प्रियांनो, हे घर जे आहे ते किती दिवस तुमचं आणि माझं संरक्षण करणार आहे? कारण की इथं माती आहे आणि सर्व प्रकारचे वीट आणि सिमेंटनी बनलेले, विटांनी बनलेले हे आमचं घर आहे. परंतु या घराचं काय? हे जे घर आहे ते मातीने बनलंय. एक मातीला जाऊन आणि मग आपण म्हणणं, पाळक साहेब आम्हाला म्हणावं लागतं आता बाबा तू मरण पावलेला देवाकडे गेला. अहो, देवाकडे गेला काय? देवाकडे येतच नव्हता तर देवाकडे जाईल कसा? जो व्यक्ती देवाकडे येतच नव्हता तो मातीत जाऊन मिळणार. प्रत्येकाचं घर ते फिक्स घर आहे. प्रत्येकाला भले इथे घर असो नसो, झोपडी असो, महाल असो, पण शेवटी ते घर फिक्स आहे सगळ्यांचं. तो माती आणि मातीला जाऊन मिळणार. पण त्याच्यानंतर आपण म्हणू स्वर्गवासी XYZ, तो कसं काय स्वर्गात जाणार? तो इथपर्यंत देवाला भेटायला येत नाही, तो देव त्याला येऊन काय स्वर्गात घेऊन जाणार? वा वा वा, तू कधीच मंदिराला नाही, चल माझ्याबरोबर आता तू स्वर्गात बसतो. नाही ना, तिथे संपूर्णच गेलं तुमचं. आणि संधी तोवरच आहे जोवर आपण जिवंत आहोत. प्रेज द लॉर्ड. संधी तोवरच आहे जोपर्यंत आपल्याला आरोग्य आहे. आपण बिछाण्यावर झोपून येऊ शकतो का? नाही येऊ शकत. आपलं शारीरिकरित्या बळ नाही. आपण वृद्ध झालेलं, खूप थकलेलं आहे, आपल्याला चालवत नाही, आपण नाही येऊ शकत. अनेक मर्यादा आहे, तिथे कंपल्सरीच तुम्हाला येता येणार. परंतु जोवर आम्ही सुखरूप आहोत, आम्ही चालते फिरते आहोत, तोवर आम्हाला मंदिरात येण्यापेक्षा पण महत्त्वाचे काहीतरी काम आहे. तो विश्वास करा आणि लक्षात ठेवा, आपण फार मोठी चूक करत आहोत. आपण फार मोठी चूक करत आहोत. यासाठी की देवाने आपले हात, आपले पाय, आपलं डोकं, आपलं जीवन हे सर्व काही सुरक्षित ठेवलं असताना देखील आपण त्याच्या सुरक्षा कवचापासून पळत आहोत. असो. आणि आता आपल्याला असं दिसतं की पेत्र हा पाण्यावर चालत आहे, परंतु तो सारखा चालतच राहिला का? पुढे काय लिहिलेलं आहे? परंतु वारा पाहून तो भ्याला. यस, आपण देखील अनेकदा घाबरून जातो, आपण देखील भिवून जातो, भीतो की वारा आलेला आहे, तुफान आलेला आहे, आता कसं होणार? त्यांनी इतक्या वेळ कोणाकडे बघत होता? तो येशूकडे बघत होता. आणि अचानक त्याचे लक्ष कुठे गेलेलं आहे? वारा आणि तुफानच्याकडे गेले. चायनामध्ये आणि आता कदाचित भारतामध्ये एक असा पूल निर्माण होत आहे, ब्रिज बनवत आहे की जो काचेचा ब्रिज आहे. कशाचा ब्रिज आहे? आपण पुष्कळ व्हिडिओ देखील बघितले असते की लोक चालतात चालतात आणि अचानक खाली बघतात आणि घाबरून बसून जातात, आता पडलो की. कारण की ते खूप उंचीवर असतं. कुठेतरी ते डोंगराच्या मध्ये किंवा दरीच्या मध्ये एक मोठा ब्रिज असतो. आणि काही ब्रिजमध्ये तर असं आहे की तुम्ही चालायला लागले तर त्याचे काहीतरी ते त्याच्यामध्ये तडे पडल्यासारखं काहीतरी दिसतं.
आणि लोक घाबरून जातात, अरे तडे पडला, तुटला ब्रिज, पडतो का मी. हे एक एक्साइटमेंट म्हणा की एक ॲडव्हेंचर म्हणा, याच्यासाठी तो ब्रिज बनवलेला. काही लोक घाबरत नाही, ते सुखरूप निघून जातात. परंतु काही लोक जसंच ते ब्रिजच्या मध्ये येतात आणि खाली बघतात, घाबरून जातात, बसून घेतात, ते रडारडी ओरडाओरडी सुरू होऊन जाते. प्रियांनो, हे नैसर्गिक आहे. खूपच कमी लोक घट्ट मनाचे असतात किंवा ते म्हणतात नाही नाही काय नाही होणार, काय पडत बिडत नाही ब्रिज, आणि असं म्हणून ते सहज प्रहार करतात. इथे पेत्राला निश्चितच तीच अवस्थेमध्ये होतं. पेत्राने येशूकडे जोवर बघितलं तोवर तो सर्वत्र चालत होता, मस्त चालत होता, आणि जसंच त्याने वादळ आणि तुफानच्याकडे बघितलं त्याच्या डोक्यामध्ये आलं, अरे वादळ आणि तुफान म्हणजे बोट बुडत आहे तर मी का नाही बुडणार, मी आता बुडणार. आणि त्या क्षणी तो बुडू लागला आणि तेव्हा तो म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. प्रेज द लॉर्ड. प्रभूजी मला वाचवा. पहिले शिष्य 11 शिष्यांचा तो पण ओरडत होता बोटीमध्ये. 12 शिष्य होते ते की आम्ही बुडालो, आम्हाला बुडालो. आणि आता तो पाण्यावर चालताना बुडाला. तेव्हा सगळे शिष्य म्हणत असतात, तुला कोणी डेअरिंग करायला सांगितले राव, कशाला तर पाण्यात मारायला चालला होता. काही लोक घरचे म्हणतील, कशाला ते गेले, सर्दी खोकला झाला ना, आम्ही लाख म्हणत होतो नको जाऊ चर्चला. चव्हाण पाळकाला काय आपलं बोलवतो लोकांना पावसा पाण्याचं, हां त्याला काही होतं नाही, आम्हाला लोकांना त्रास करून घेण्यासाठी चर्चमध्ये बोलवतो. झालं ना सर्दी खोकला, आम्ही म्हटलंच होतं नको जाऊ चर्चला. झालं ना आजार, पण कशाला घरी बसायचं ना, बघायचं आपलं व्हिडिओ काहीतरी करायचं, प्रार्थना. चर्चमध्ये देव भेटतो का, आणि घरा पण देव नाही येणार का, असं म्हणून आपल्याला काय करतात, आपल्या विचारांना प्रवृत्त करायचं, त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. शिष्य म्हटलं असतं, बाबा काय तुला डेअरिंग करायची गरज, आता बुडतो ना तो आता मर. 2 गट नेहमी जीवनामध्ये काम करतात प्रियांनो. एक लक्षात ठेवा, तुम्ही इथे आलेले आहे, परंतु काही लोक विपरीत दिशामध्ये विचार करणारे पण असतात, जे आमच्याबद्दल जेव्हा आमच्यावर समस्या येतात, आमच्यामध्ये प्रॉब्लेम येतात, तेव्हा ते हसतात. काय दिलं येशूने, देव 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 करून काय मिळालं येशूच्या मंदिरात जाऊन, आम्ही पण बुडतो तूही बुडतो, मग तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे. प्रियांनो, एकच लक्षात ठेवा, निसर्ग हा देवाने निर्मित केला. कोणी निर्माण केलेला आहे? देवाने. नंबर 2, निसर्गाला कोणी देखील मोडू शकत नाही, कारण की नियम देखील देवाने बनवलेले त्याच्यासाठी. प्रत्येक व्यक्ती जर पाण्यावर चालणार तर तो हमखास बुडणारच बुडणार. एकच असा समुद्र आहे ज्याच्यामध्ये लोक बुडत नाही. सांगा बरं कोणता समुद्र आहे असा? इस्रायलमध्येच तो समुद्र आहे, त्याचं नाव आहे डेड सी, ज्याच्यामध्ये लोक झोपतात, कारण की त्याची डेन्सिटी पाण्याची खूप जास्त आहे. तिकडे मी सायंटिफिक रिझनकडे जात नाही, पण डेड सी असं आहे ज्याच्यावर आपण बघा, कधी ह्याच्यामध्ये यूट्यूबवर चेक करा किंवा गुगलवर जाऊन बघा, अनेक लोक चटई टाकतात आणि झोपतात त्याच्यावर, पाण्यावर. एकच सी आहे तो. परंतु प्रियांनो, पाण्याचा गुणधर्मच आहे की आपलं घनत्व त्या पाण्याच्या घनत्वापेक्षा अधिक असल्या कारणाने आपण बुडणार. आणि कशाला आगीशी खेळायचं, कशाला पाण्याशी खेळायचं, कारण की आपल्याला माहिती आहे या 2 गोष्टी भयानक असतात. अग्नीशी खेळू नका, पाण्याशी खेळू नका, कारण की हे दिसायला जरी सॉफ्ट, अग्नी आपल्याला स्वयंपाक बनवून देते, पाणी आपल्याला त्रास भागवते, परंतु त्याचा जर प्रकोप आला तर कोणी देखील वाचणार नाही, आज देखील वाचू शकत नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, आपल्याला असं दिसत आहे की तो बुडला म्हणजे काय आहे, तो निसर्गाच्या नियमानुसार बुडला. मग येशू ख्रिस्त का पाण्यावर चालत होता सांगा बरं. आता पेत्र बुडतो तर येशू ख्रिस्त पाण्यावर का चालतो? तो पण मनुष्यच होता की नाही? येशू मनुष्य होता आणि पेत्र पण मनुष्य होता, पण तो पेत्र थोड्या वेळा चालला, येशू कंटिन्यू चालतच होता. एकच गोष्ट लक्षात ठेवा, येशूने पाण्यावर चालला, हा चमत्कार आहे की नाही? हा नैसर्गिक चमत्कार. येशूने मेलेल्यांना जीवन दिलं, हा चमत्कार आहे की नाही? यस, महान चमत्कार आहे. हे निसर्गाच्या विरोधात आहे. जेव्हा व्यक्ती मरून जातो, मग तुम्ही इलाज करा, ट्रीटमेंट करा, तो जिवंत होईल का? येशूने हात धरला, म्हटलं की उठला. लाजरा बाहेर आहे, बाहेर आला. 4 दिवस मरून झालेले होते, दुर्गंध येत होती शरीरात. तरी हे का घडलेलं आहे? कारण की येशूच्या आणि येशूच्या विश्वासाच्या द्वारे चमत्कार यासाठी घडतात की येशूमध्ये निसर्गाला आज्ञा देऊन नमवण्याची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. हां, नुसता येशूमध्ये किंवा देवामध्ये ती ताकद आहे की
त्यांनी जर निसर्गाला ऑर्डर केली तर निसर्ग ऐकतो. का ऐकतो? कारण की निसर्ग त्याची निर्मिती आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही काही ऑर्डर दिली तर ते चालणार नाही. आम्ही येशूमध्ये जर काही चमत्कार केलं तर घडू शकतं. प्रियांनो, देव यासाठी या गोष्टी करतो किंवा केलेल्या आहे, कारण की जगाला दाखवा की बघा, या निसर्गाचा, या पाण्याचा, या वादळाचा, या तुफानाचा मी नियंत्रण करता, निर्माण करता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि हे माझे ऐकतात. मागच्या वेळेस पण जब तुफान आणि वादळ आलं, येशू ख्रिस्त झोपला होता, शिष्याने म्हटलं प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत. येशूने त्यांना दटावलं, ते शांत झाले आणि ते म्हणले शिष्य की अरे, वादळ वारा पण हेच ऐकतात, म्हणजे हा आहे तरी कोण? येस प्रियांनो, जगाला जाणीव करून देण्यासाठी की बघा, जगामध्ये देवच हे काम करू शकतो आणि जर मी ते करत आहे तर मी देव आहे. प्रेज द लॉर्ड. हे दाखवण्यासाठी या गोष्टी घडलेल्या आहे. अदरवाईज लोकांच्याकडून ह्या गोष्टी, सामान्य लोकांकडून ह्या गोष्टी घडू शकत नाही. आणि त्यामुळे आपण ही बाब जाणून घेणे गरजेचं आहे. पेत्राच्याकडे परत एक वर जाऊया. जेव्हा पेत्र पाण्यावर चालला तेव्हा आपल्याला काय दिसतं की पेत्र थोड्या वेळात बुडू लागला. हो प्रियांनो, जेव्हा आपण एकटं अनेकदा पाण्यावर चालतो, पाण्यावर चालण्याचा अर्थ आहे की कधी कधी आपल्याला वाटतं माझ्याकडे पैसा आहे, चला काही प्रॉब्लेम नाही येणार, माझं जीवन असंच चालणार. अनेक जण म्हणतात हो बाळासाहेब, पैसा पाणी कमवलं होतं तेच आमच्या कामी येतील. बरोबर आहे, त्यांचा तो विचार आहे. काही लोकांना आरोग्य असतं, चांगलं असतं, ते म्हणतात नाही नाही नाही, आम्हाला आरोग्य आहे, आमचं आरोग्य आम्हाला पुढे साथ देणार आहे, आम्ही त्याच्यावर भिस्त ठेवतो, भरोसा ठेवतो. काही लोकांचे मुलं तरुण आहे, चांगले जॉबला आहे, ते म्हणतात आता आमचे मुलं सगळे मोठे झाले, तरुण झाले, आता काही आम्हाला कशाची भिरज नाही. अनेक जण म्हणतात अहो आम्ही इथून रुबी हॉल पण जवळ आहे, जहांगीर पण जवळ आहे, सगळे मोठे मोठे हॉस्पिटल जवळ आहे, काय झालं की पटकन आम्ही ॲडमिट करून घेऊ आणि आम्हाला बचाव मिळेल. मनुष्य वेगवेगळ्या गोष्टीवर काय करतो? भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला काही समयापर्यंत निश्चितच मदत करू शकतात. पेत्र थोड्या वेळ चालू शकला, परंतु बहुत वेळ चालू शकला नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये पैसा, धन, संपत्ती, हॉस्पिटल, आरोग्य हे थोड्या समयापर्यंत तुम्हाला निश्चित मदत करेल, परंतु कायमस्वरूपी ते मदत करणार नाही. मग कोण मदत करणार आहे? इथे आपल्याला दिसतं. तेव्हा तो म्हणाला प्रभूजी मला वाचवा. त्या क्षणी हात पुढे करून त्याला येशूने धरले. प्रेज द लॉर्ड. एक हात आला, त्याचं नाव होतं प्रभू येशू ख्रिस्ताचा हात, हँड ऑफ जीजस. त्यांनी त्याला धरले आणि परत पाण्यावर उभं केलं. कडेवर घेतलं का? नाही. त्याचा माहित आहे की हा पाण्यावर चालला आणि पाण्यातच बुडत आहे, परत पाण्यावर चाल. यस प्रियांनो, आज तुम्ही समस्यामुळे, आजारामुळे, कौटुंबिक समस्यामुळे, भांडणामुळे, व्यसनामुळे, अनेक प्रॉब्लेममुळे जर बुडत आहात तर एक हात अध्यापन आहे जो तुम्हाला जर धरल तर कधी देखील तुम्ही या समस्यामध्ये बुडणार नाही. त्या हाताचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा हात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु गरज काय आहे? गरज हे आहे की प्रभूजी मला वाचवा असं म्हणून त्याला हाक मारण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचे कान आमच्याकडे असतात. येशू ख्रिस्ताला माहिती आहे आता हा बुडणार आहे. येशू ख्रिस्ताला आमचं भविष्य माहिती आहे. आता थोड्या वेळ चालल, पैसा करून, धन करून, आरोग्य करून, थोड्या वेळात ते बुडणारच आहे. परंतु येशू कशाची वाट बघतो की आम्ही पेत्रासारखे हाक मार, प्रभूजी मला वाचवा. प्रेज द लॉर्ड. यस, प्रभूजी मला वाचवा. आणि वाचवा म्हणत असताना त्याला येशूकडे चालत असताना त्यानं म्हटलं मला वाचवा. आपण चर्चला कधी येत नाही, आपण कधी पवित्र शास्त्र वाचत नाही, आपण कधी प्रार्थना करत नाही आणि मग प्रॉब्लेम आला तर लगेच म्हणतो प्रभूजी आम्हाला वाचवा. आम्ही येशूचे फार लांब आहे. पेत्र कोणाकडे चालला होता? सांगा. पेत्र कोणाकडे चालू लागला होता? येशूकडे चालत चालला होता. त्यामुळे ते जे लोक येशूकडे चालतात आणि बुडतात त्यांना येशू वाचवल. जो येशूकडे चालतच नाहीये ते बुडतील तर मग येशू त्यांच्याकडे कसं लक्ष दिलं? हो प्रियांनो, आज हीच आपली गरज आहे. येशूचा हात तर नियमित तयार आहे. येशूचा हात तर नियमित तुम्हाला उचलायला तयार आहे. परंतु प्रियांनो, आम्ही येशूकडे न जाता इकडे तिकडे जातो आणि मग प्रॉब्लेम आले तो म्हणतोय प्रभूजी आम्हाला वाचवा, पाळक साहेब आम्हाला वाचवा, ब्रदर आम्हाला वाचवा, सिस्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. ओ कसं काय होणार आहे?
तुम्ही येशूकडे या तर खरं पहिले, अनुभव तर घेऊन बघा तो किती चांगला आणि किती सामर्थ्यशाली आहे. त्यानंतर निश्चितच त्याचा हात तुमच्यासाठी कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतो मोशे इस्रायलच्या लोकांना घेऊन कुठून निघाला होता? गुलामीतून, मिसर देशाकडून कनान देशाकडे निघालेला होता. प्रेज द लॉर्ड. मोशे निघाला असताना आपल्याला असं दिसतं की मोशेने काय केलेलं आहे? समुद्र ह्याचे काय केलेले आहे? 2 भाग केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फार मोठा चमत्कार आहे की त्याने काठीच्या द्वारे काय केलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने मोशेने केलंय काय? परमेश्वराची योजना मोशे बरोबर होती आणि त्यामुळे मोशेला तो म्हणतो की अरे काय घाबरतोय, काय नुसता प्रार्थना करायचं, उठ आणि चालू लाग. प्रेज द लॉर्ड. हा, ते आपल्याला माहिती आहे. याच्या अगोदर परमेश्वर म्हणतो अरे तुम्ही काय प्रार्थना करत बसलेला आहे, अरे मी आहे ना तुमच्या बरोबर, मी तुम्हाला कुठे घेऊन चाललेलं आहे? कनान देशामध्ये. इथे पण येशूने म्हटलं जा पलीकडे जा. जेव्हा येशू म्हणतो जा, याचा अर्थ आहे त्याच्या मुखातून निघालेले शब्द विफळून कधी देखील त्याच्याकडे परत येणार. यस, तर परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो की तुम्ही जा, हे काम करा, मग यश हमखास 100% मिळणार, म्हणजे मिळणारच. प्रेज द लॉर्ड. आणि हेच परमेश्वराने म्हटलेलं ते, अरे तुला मी गुलामीतून सोडवलं, कनान देशाकडे जा जर म्हटलेलं आहे, तर मग समुद्र येऊ, वादळ येऊ, वारा येऊ, तुमच्या जीवनामध्ये वाळवंट येऊ, भूकमारी येऊ, पाणी न मिळो, काही देखील असो तरी देखील मी तुझ्या बरोबर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि चमत्कार घडलेला आहे. आपण आणखीन एक चमत्कार बायबलमध्ये बघितलं. पाण्याचे 2 भाग करणार आहे. कोण होता सांगा बरं? शिष्य, सेवक अलिशा है ना. अलिशाने देखील तो झगा घेतला जो एलियापासून त्याला प्राप्त झाला. त्यांनी ते पाण्यावर मारला आणि पाण्यावर मारल्याबरोबर काय झालेलं? यार्देन नदीचे 2 भाग झालेले आणि तो पलीकडे गेलेला आहे. तो पलीकडे गेलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की मोशेने जेव्हा समुद्र दुभागलाय तो पलीकडे गेला, सर्व लाखो इस्रायली लोक पण पलीकडे गेले. परत त्यांनी काठी घेतली, समुद्राच्या द्वारे शत्रू संपले, सगळे मरण पावले. आणि त्यानंतर इस्रायली लोकांनी काय ओळखलं की हाच आमचा खरा नेता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही जर मंदिराला येत आहे, तुम्ही जर प्रार्थनेमध्ये येत आहे, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे तुमच्या घरातल्या समस्या सुटत आहे, चमत्कार तुमच्या घरात घडते, तर तुमच्याकडे बघणारे लोक म्हणतील की खरोखर हा देवाचा निवडलेला नेता आहे. प्रेज द लॉर्ड. हा निवडलेला व्यक्ती आहे, आम्हाला याचं ऐकायला पाहिजे. पहिले ते घाबरत होते की मोशे काय माहीत करेल की नाही, परंतु पुढे जेव्हा त्यांनी बघितलं की समुद्र दुभागण्याची ताकद ज्या परमेश्वराच्या या सेवकामध्ये, मग हाच आम्हाला बरोबर कुठपर्यंत नेणार आहे. आपण मागे बघितले 50 शिष्य हसत होते अलिशावर, परत जसं पाण्याचे 2 भाग केले सगळ्यांनी म्हटलं अरे हाच खऱ्या अर्थाने काय एलिया नंतर आमचा गुरु आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तुमच्या घरामध्ये तुमच्या प्रार्थनेमुळे जे तुम्ही चर्चला येतात, जे येशू बरोबर चालतात, येशूच्या मार्गावर चालतात, तुमच्या प्रार्थना तुमच्या जीवनाकडे बघून लोकांनी, तुमच्या इतर लोकांनी जे विश्वासात कमी आहे, जे मंदिराला येत नाही, जे चर्चला येत नाही, जे येशूला ओळखत नाही, त्यांनी म्हणायला पाहिजे की खरोखर हा देवाचा निवडलेला सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाला आनंद वाटतो. मोशेने जर दुभागला तर देवाला वाईट वाटलं का? नाही, देवाचीच ऑर्डर होती ना. जर अलिशाने पाण्याचे 2 भाग यादर नदीचे केले, काय वाईट वाटेल देवाला? नाही. हा जर पाण्यावर चालला तर देवाला वाईट वाटेल का? नाही. तो म्हणतो ये, अरे तुझ्यासारखे लोक जे माझ्याकडे येते त्यांच्या जीवनामध्ये तर चमत्कार होणारच आहे. प्रेज द लॉर्ड. जर चमत्कार झाले नाही तर तो चमत्कार एक मोठा, जर त्यांच्या जीवनामध्ये काहीच घडत नाही तर हा मोठा चमत्कार आहे. कारण की देवच कसं काय असं करू शकतो की त्याच्या मागे चालणाऱ्या जीवनामध्ये काहीच घडत नाही. हो, तर मग आपण आपली परत एक बार परीक्षण करावं, आत्मपरीक्षण, की खरोखर ते होतं किंवा नाही. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की जेव्हा येशूने त्याचा हात धरला, वचन परत एक बार पवित्र शास्त्रात जाऊया, मत्तई 14 मध्ये, आणि अरे अल्पविश्वासी तू संशय काय धरला, मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. काय झालं? वारा पडला, थांबला. आणि तेव्हा जे तारवात होते 11 शिष्य,
ते काय म्हणतात, आणि पेत्र देखील पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. बरं सगळेजण बोला, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. कोणाचा गौरव झाला? पेत्राचा झाला का गौरव? कोणाचा गौरव झाला? प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव, की लोकांना येशूची नव्याने ओळख कळली. शिष्यांना एक ओळख कळली की खरोखर या निसर्गात चमत्कार करणारा जर कोणी असेल तर तो देव किंवा देवाचा पुत्रच असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, या चमत्काराच्या द्वारे देव, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की तो आपल्याला गौरव मिळवून घेतो. आपण जर मागे 16व्या अध्यायामध्ये गेलो, 16व्या अध्यायामध्ये गेलो आणि वचन 14 पासून पुढे बघितलं तर हाच पेत्र परत एक वार आपल्याला दिसतो. तर येशू त्यांना म्हणतो की लोक मला काय म्हणून म्हणतात? तेव्हा कोणी म्हणतात तू योहान आहे, 14 वचन बघा, 16-14 म्हणतंय. कोणी म्हणतं एलिया आहे, कोणी म्हणतं यिर्मया, कोणी संदेष्टापैकी एक. तर तो त्यांना म्हणाला, म्हणजे शिष्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? हो जाऊ द्या, बाकीच्या लोकांचा सोडा, हो ते काही बोले नका, तुम्ही तर मला ओळखतात ना. आणि अनेकदा आपल्याला वाईट केव्हा वाटतं की घरातलं लोकच आपल्याला ओळखत नाही. बाकी आपण म्हणून जाऊ द्या, ते काय बोलतात, ती काय बोलतंय, तो काय बोलतो, जाऊ दे, त्याचं काय घेणं देणं आम्हाला, त्यांच्याबरोबर थोडी संसार करायचा, आम्हाला त्यांच्याबरोबर थोडी आम्हाला राहायचं. अहो तू तर आमचा रक्तातला आहे ना, तू तर आमचा घरातला आहे ना, तू काय बोलतो हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण की तू वर्षानुवर्ष आमच्याबरोबर चालत आहे, तू वर्षानुवर्ष आमच्याबरोबरचा आहे, तू वर्षानुवर्ष या घरामध्ये आहे, मला तू चांगला ओळखतो. त्यामुळे येशूने शिष्याने विचारलं की आता 3.5 वर्षाचा हा काळ आहे, तुम्ही मला काय म्हणतात? तेव्हा कोणी काय उत्तर दिलं नाही. तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर दिलं. काय दिलं बघा, 16 वाचा. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे. बघा आत्ताच थोड्या वेळ पहिले मागच्याच अध्यायामध्ये पानाच्या अगोदरच शिष्याने बघितलं होतं की नाही सगळ्यांनी, 12:12 काय म्हटलं होतं सगळेजण पाया पडून, तुम्ही देवाचे. एकच पान पलटी झालं नाही तर एकदम परत पलटी होऊन गेले, लोकच पलटी गेले. शिष्य पण कसे पलटी होऊन जातात. पण पेत्राने आता परत म्हटलं तुम्ही देवाचे पुत्र आहात. पहिले पण त्यांनी तेच म्हटलं, परत रिपीट पण इथेच केलं, देवाचे पुत्र. तेव्हा येशू म्हणाला, शिमोन बर्योना धन्य तुझी, कारण की मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केले. आणखीन मी तुला सांगतो, तू पेत्र आहे, या खडकावर मी मंडळी रचीन. प्रेज द लॉर्ड. यस. जेव्हा आपण वारंवार चमत्कार बघतो आणि येशूला ओळखतो आणि आपण म्हणतो की खरोखर देवा तू देवाचा पुत्र आहे आणि आम्ही तुला जाणतो, तेव्हा देव म्हणतो आता मी तुझा उपयोग महानरित्या करून घेणार. 12 शिष्यांपैकी एकालाच म्हटलेलं आहे, तुझ्यावर मी मंडळी रचीन. कोणाला? पेत्राला. पहिले तो पाण्यावर चालला, देवाचा पुत्र, तेव्हा पण त्यांनी म्हटलं, आणि आता देखील तो तेच म्हणत तू देवाचा पुत्र आहे. आम्ही काय म्हणत आहोत प्रियानो, फार महत्त्वाचं. अनेक जण मला काल पण काहीतरी म्हणत होते की अहो आमच्या घरात मृत्यू झाले, आम्ही देवाला शिव्या घालत होतो. काय तू देव म्हणून आमच्या घरात असं होऊ दिलं, आमच्या घरात तसं होऊ दिलं, तू देव होता, आम्ही एवढा प्रार्थना केले, तू आम्हाला उत्तरच दिलं नाही, आमच्या एवढ्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, आम्ही असं आहे, जाऊ दे आम्ही नाही जात चर्चला. हो तुम्ही कोणाशी बोलत आहात? मनुष्य काय की तू त्याच्याकडे लक्ष द्या, मर्त मानवाची काय लायकी. परंतु आपण त्या देवाला कधी कधी आपल्या बंधू घरातला मेंबरच समजतो. अहो देवाच्या कडून नुसतं सुख घ्यावे का दुःख घेऊ नये का, असा इयोब म्हणतो. यस प्रियानो, आम्हाला काही गोष्टी आवडत नाही, परंतु ती गोष्ट जर देवाला आवडते तर हे देव तुम्हाला त्रास देण्यासाठी, सतवण्यासाठी, पाडण्यासाठी नव्हे, तर तो काहीतरी अद्भुत गोष्टी तुम्हाला देण्यासाठी करतो. आणि मी वारंवार तुम्हाला शिकवलेलं आहे की देव एवढं काढून घेतो ना तुमच्याकडून, तो एवढं देतो. प्रेज द लॉर्ड. हां, देव तुम्हाला देण्यासाठी एवढी जागा तयार करतो, कारण की सगळं भरलेलं आहे. मग एवढी जागा तो बाजूला करतो, त्या जागेमध्ये देव एवढ्या गोष्टी बसवतो. प्रेज द लॉर्ड. ही बाब तुम्ही आणि मी लक्षात देत नाही. आपण चिडतो, आपण नाराज होतो, परंतु प्रियांनो इथे सैतानाला संधी मिळते. तो म्हणतो नाही काय देव काय नाही, काय ऐकत नाही देव. देव जर तुझा खरोखर ऐकणारा असता, तू जर एवढा मोठा सेवक असता तर का तुला त्रास झाला असता.
पेत्राला सेवक जरी बनवलं परंतु मेला कसा तो? वधस्तंभावरच मेलेला आहे. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की देव हे म्हणजे तो आपल्या हिशोबाने चालेल की आपण त्याच्या हिशोबाने चालायचं? सांगा, कोण कोणाच्या हिशोबाने चालेल? आम्ही देवाच्या हिशोबाने. चांगलं किंवा वाईट कोणाला आमच्याबद्दल जास्त कळतं? आम्हाला कळतं का? नाही. देवाला जास्त आमच्याबद्दल चांगलं कळतं. जर देवाला सगळं काही चांगलं कळतं तर मग तो चांगलं करत आहे ते कदाचित आम्हाला दुःख देणारा असेल. त्याबद्दल शोक करू नका, त्याबद्दल फितूर होऊ नका. लक्षात ठेवा, देव जेही करतो ते चांगल्यासाठीच करतो. आणि यासाठी पेत्राने जेव्हा हे बघितलं तेव्हा पेत्राचा हा जो आहे की खरोखर तुम्ही देवाचे पुत्र आहात, त्यामुळे काय घडलेलं आहे? त्याला एक महान पाचरण प्राप्त झालेलं आहे. आणि आज देखील पहिला बिशप, मंडळीचा पहिला बिशप, मंडळीचा पहिला पाळक, यरुशलेमच्या मंडळीचा पहिला पाळक कोण होता? पेत्र होता. आणि त्याच्यावर यरुशलेमची पहिली मंडळी रचली. त्या मंडळीचं नाव काय होतं? ख्रिस्ती मंडळी. आपल्या चर्चचं नावच येते क्राइस्ट चर्च, ख्रिस्ती मंडळी त्याचं नाव होतं. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आणि यासाठी आज आपण ही बाब लक्षात ठेवा की येशू तुम्हाला आणि मला कधी देखील बुडू देणार नाही. कारण की बुडवतं कोण? निसर्ग तुम्हाला बुडवणार, परिस्थिती तुम्हाला बुडवणार, आजार तुम्हाला मारणार, समस्यामुळे तुम्ही घायाळ होणार. परंतु या सर्व येशूच्या हातात आहे की नाही? कंट्रोलमध्ये आहे की नाही? यस. परिस्थिती, वादळ, तुफान, समस्या, आजार, विकार, मृत्यू हे सगळे येशूच्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे जर ते येशूला मारू शकतात का? वधस्तंभावर येशूला खिळला, परंतु तो म्हणतो मरणं आणि परत एक बार उठणं हे सगळं काही माझ्या हातात आहे. कारण की तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि तो म्हणतो तू मेला असला तरी का? कारण की माझ्याबरोबर तू चालतो. आणि त्यामुळे प्रियांनो, तुम्हाला जगातली कोणतीही शक्ती जोपर्यंत देवाची इच्छा नाही तोपर्यंत काही देखील करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे जर येशूला ती काय करणार नाही, तुम्ही येशूच्या बरोबर चालला किंवा येशूला आपल्या हृदयात ठेवतं तर तुम्हाला काय होऊ शकतं का? नाही, ते तुम्हाला काही देखील करू शकत नाही. दुसऱ्या हाताकडे आपण जाऊया. आणि दुसऱ्या हाताकडे जेव्हा आपण जातो तर त्यामध्ये आपण बघतो की त्याचा धार्मिकतेचा उजवा हात. वाचा यशाया 41 याचा 10वं वचन. द हँड ऑफ रायचसनेस, त्याचा उजवा बाहू. यशाया 41 आणि 10वं वचन वाचा. आणि त्यामध्ये आपण एक आणखीन परमेश्वराचं सामर्थ्यशाली, कारण की मी तुझ्या बरोबर आहे. यस, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. आता आपण एकत्ररित्या सगळेजण म्हणूया. तयार आहे सगळेजण? यशाया 41:10 माझ्या मागे मागे म्हणा. तू भिवू नको, कारण की मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. यस. अनेकदा स्पॉन्डिलायटिसचा त्रास होत असताना किंवा मणक्याचा त्रास असताना अचानक आपलं कंट्रोल सुटतं. मलाही तो त्रास असल्या कारणाने अचानक चक्कर येते. आणि चक्कर आलं की मग मला काहीतरी, कोणालाही काहीतरी धरावं लागतं. समजा मला चक्कर आली आहे आणि माझ्यामध्ये हातामध्ये मोबाईल आहे, तर मी मोबाईलच्या द्वारे स्वतःला पडण्यापासून वाचू शकतो का? माझ्या हातामध्ये पेन आहे आणि पेन माझ्या हातामध्ये आणि मी पडायला लागलो तर पेनच्या सहाय्याने मी उभा राहू शकतो का? नाही राहू शकतो. माझ्या हातामध्ये चष्मा आहे तर चष्मा मला खूप चांगला दाखवतो, परंतु पडण्यापासून मला वाचू शकतं का? येशूने इथे काय लिहिलेलं आहे बघा वचनामध्ये, मी तुला सावरतो. काय लिहिलेलं आहे? सावरतो. आणि सावरतो इथे लिहिले आहे, धरतो नाही म्हटलेलं. आपल्याला काही गोष्टी ज्या कमकुवत आहेत ते सावरू शकत नाही. आपल्या घरामध्ये अनेक जण प्रार्थना करणारे लोक, आपल्या घरातला पैसा, आपलं आरोग्य आपल्याला सावरू शकत नाही. आपण त्याला धरू शकतो काही वेळेस, परंतु कायम तुम्हाला त्या समस्यातून सावरून बाहेर काढण्यासाठी ते सक्षम नाही. मग काय सावरू शकतं?
आपल्याला माहिती आहे की म्हातारपणामध्ये वृद्ध काळामध्ये लोक चालतात आणि ते पडू शकतात, त्या समय त्यांच्या हातामध्ये काय असते? त्यांच्या हातामध्ये काय असते? काठी असते. आणि ती काठी ते धरतात. घरचे लोक म्हणतात अहो पडो ना पडो, काठी हातात ठेवा, है की नाही? काठी आपण हातामध्ये ठेवा. माहित नाही कधी तुमचा बॅलन्स गेला, पडायला लागलं तर ही काठीच तुमचे कामी येणार आहे. बरोबर आहे? आणि ते घरचे लोक हे नाही म्हणत की बाबा काही प्रॉमिस घ्या, दुसरी गोष्टी नाही, ते म्हणतात काठी घेऊन चाला. हो प्रियांनो, आपण आत्ताच मोशाच्याकडे बघितलेलं आहे. आणि जेव्हा मोशेकडे आपण बघतो तेव्हा त्याच्याकडे काय होतं? परमेश्वराचं म्हणतो अरे एवढा मोठा मिसरच्या राजाला फारोला काय चॅलेंज करणार, मला नाही जायचं. ते म्हणते तू कोण आहे, तुझा देव कोण आहे, मी ओळखत नाही. तेव्हा परमेश्वर काय म्हणतो? तुझ्या हातामध्ये काय आहे? परमेश्वर काय म्हणतो? तुझ्या हातामध्ये. तो म्हणतो हे काठी आहे, मेंढपाळ आहे, मेंढपाळाचं कामच काठी घेऊन फिरायची आणि सगळ्यांना हाकायचं. त्याच्यासाठी माझ्याकडे काठी. परमेश्वर म्हणतो बस झालं, प्रेज द लॉर्ड, बस झालेलं आहे. या काठीच्या द्वारे जे आता जे काही मी करणार आहे ते तू बघ. कारण की ही काठी नुसती तुलाच नव्हे तर अख्ख्या इस्रायल राष्ट्राला चालवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, इतक्या दिवस तू त्या काठीने मेंढरच आरवत होता, हाकलत होता. आता बघ हीच काठी ती अख्ख्या इस्रायल राष्ट्राला काय काय अद्भुत गोष्टी घडवते ते तू बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आमच्याकडे धन नाही, आपण आम्ही गरीब हो पाळक साहेब, आमच्याकडे पैसा नाही आहे, आम्हाला इलाज करायचा पण आम्ही काही करू शकत नाही. अनेक जण म्हणते नाही आम्हाला पुढे जायचं, मुलांना शिकवायचं, पण आमच्याकडे धन नाही, पैसा नाही आहे. अनेक जण म्हणते की अहो आम्हाला खूप काम करायची इच्छा आहे, मेहनत करायची इच्छा आहे, खूप चांगलं आमचं आहे, क्वालिफिकेशन स्किल आहे, परंतु आरोग्यच नाही, आम्ही सारखा आजारी पडतो. इच्छा असली तरी 2 दिवस कामाला जातो, 2 दिवस आजारी पडतो. मग ते म्हणतात मला की जाऊ द्या, सारखा आजारी पडतो, घरीच बसतो, नाही करू शकत. अनेक आमच्या जीवनामध्ये मर्यादा आहे प्रियांनो, आणि त्या मर्यादामुळे आमची किती लाख इच्छा असली तरी काम करू शकत नाही. आत्मा उत्सुक आहे खरात, परंतु देह अशक्त आहे. देह अशक्त आहे. आणि प्रियांनो, हे देह अशक्त होतं किंवा नाही होतं हे वेगवेगळ्या काळामध्ये असू शकतं, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला या वेळेस धरण्याची नाही तर सावरण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की सावरतो कोणाला? जो पडतो. आता तुम्ही येऊन मला सावरणार आहे का? तुम्हाला पाळक तुम्ही पडतच नाही, आम्हाला काय सावरायची गरज आहे? हे पडण्याशी संबंधित नाही, परंतु अनेकदा आपण समस्यामध्ये खाली पडतो, आजारामध्ये खाली पडतो, प्रॉब्लेममध्ये खाली पडतो. त्या समय काठी पण कामी येणार नाही. काय कामी येणार? तेव्हा देवाचा हात कामी येणार. प्रेज द लॉर्ड. हां, एक लहान, कदाचित आपण ते उदाहरण नेहमी ऐकतो की एक लहान मुल आणि त्याची माता दोघंजण मेळ्यामध्ये गेले. खूप गर्दी होती तिथे, आणि खूप गर्दी असल्या कारणाने त्याची मम्मी सारखं म्हणत बाळा खूप गर्दी आहे, नीट माझा हात धर, तुझी तर हात सोडला ताटातूट झाली तर सापडणं खूप कठीण आहे, कारण की इतकी गर्दी आहे, चेंगराचेंगरी आहे. त्यामुळे जोवर तू माझा हात धरशील तोवर तू हरवणार नाही. तेव्हा ते बाळ म्हणतो मम्मी माझा हात कमकुवत आहे, माझा हात दुबळा आहे, मी तुझा हात सोडू शकतो, त्यापेक्षा तू माझा हात धर. प्रेज द लॉर्ड. तू जर माझा हात धरला तर मला कोणी देखील त्या गर्दीमध्ये सोडून नेऊन जाऊ शकत नाही. यस, आम्ही दुबळे हो, आम्ही येशूला धरण्यापेक्षा येशूने आम्हाला धरणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात धार्मिकतेच्या हाताने सावरणं, आणि येशूची हीच इच्छा आहे. आज इथे बसलेल्या प्रत्येक नव्हे तर जगातल्या प्रत्येक विश्वासासाठी हीच इच्छा आहे की तू दुबळा आहे पेत्रा, तू दुबळा आहे, तू कमकुवत आहे, तू बुडत आहे, या वेळेस मी हात देतो. बघ तू परत एक वार ज्या पाण्यावर चालत होता, ज्या समस्यावर चालत होता, ज्या वेगवेगळ्या गोष्टीवर विजय मिळवत आलास, परत एक वार त्याच्यावरच चालणार आहे. यस प्रियांनो, आज देवाचा हात सावरण्यासाठी तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे, परंतु तो हात हे पण म्हणतो की आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा. लोक म्हणतात नाही नाही पाळक साहेब पहिले बरं होऊ द्यावं आम्हाला, मग आम्ही चर्चला येऊ. पाळक साहेब आमचं सगळं परिस्थिती व्यवस्थित झाली ना मग आम्ही चर्चला येऊ, सगळं काही आमचं प्रॉब्लेम सुटला ना, नोकरी धंदा लागला ना, मग आम्ही चर्चला येऊ किंवा पुढे येऊन साक्ष देऊ. प्रियांनो, त्याची वाट बघू नका. जर देव तुमच्या बरोबर आहे तर प्रश्न सुटणारच आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाची काय परीक्षा घेत आहे? तुम्हाला विश्वास नाही काय की
आज पृथ्वी निर्मितीपासून ज्यांनी जे देवाकडे सहाय्य मागितलं त्यांना देवाने नुसतं दिलंच नाही तर विपुलतेने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी त्याची धार्मिकता तुमच्या जीवनात आली, त्याचे राज्य तुमच्या जीवनामध्ये आला, तर तुम्ही जे काही मागणार ती मी देणार. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो देवाची इच्छाच आहे की तुम्हाला जे काही मागणार मी देणार, परंतु पहिले तुम्ही मंदिराला या, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही गुडघ्यावर या, तुम्ही पश्चाताप करा, आपले पापांची क्षमा मागा, जिवंत देवाला ओळखा, अविश्वास तुमच्या जीवनामधून घालवा. आणि जेव्हा या सर्व गोष्टी घालवल्या जातील, मला सांगू द्या तुमच्या जीवनामध्ये जे हवं आहे त्याच्या 100 देव जास्त देणार आहे. प्रेज द लॉर्ड. जे लागतं त्याच्यापेक्षा पण देवाला माहिती आहे की हिला कशाची गरज आहे, ते देखील देव दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी ही बाब आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. वाचूया. संत पौल म्हणतो 1 करिंथ 10 अध्याय आणि 12 वचनामध्ये की काय अवस्था आहे. 1 करिंथ 10:12 यामध्ये संत पौल काय म्हणतो. ज्यांना असं वाटतं की आपण उभे आहोत त्यांनी पडू नये म्हणून काय करावं, सांभाळावं. पुढे तुमच्यामध्ये अद्याप असं काही झालेलं नाही की तुम्ही सहनच करू शकत नाही. तुमचा आजारपण तुम्ही सहन करू शकता, तुमची गरिबी तुम्ही सहन करू शकता, तुमच्या घरामध्ये अडचणी आहे ते सहन करू शकतात. एवढी परीक्षा मी येऊ दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ही कोणी येऊ दिलेली आहे, देवाने येऊ दिलेली आहे. का? कारण की आम्ही सुधरत नाही, आम्ही देवापासून दूर पळत आहोत. अशा समस्या आल्या की मग तुम्ही आणि मी देवाकडे वळतो. म्हणून पुढे देव विश्वसनीय आहे. तुमची जीवनामध्ये आलेले ह्या सर्व परीक्षा सहनशक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा, निघण्याचा, सुटण्याचा उपाय पण करेल. सहन करण्यास समर्थ व्हावं. आता इथे एक सांगा मला की देवाने सोडवल्यानंतर परीक्षा परत येणार किंवा नाही येणार? येणार किंवा नाही येणार? मग आता पहिली परीक्षा आणि दुसरी परीक्षेमध्ये अंतर काय राहणार सांगा. पहिल्या परीक्षेमध्ये देवाने सोडवलं, तुम्ही म्हटलं की परत येणार, परत एकदा परीक्षा आली, तर पहिल्या परीक्षेमध्ये आपण आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये आपणामध्ये काय अंतर आहे, काय फरक पडेल? इथे लिहिलेलं आहे की तुम्हाला आता ते सहन करण्याकरता ताकद पहिल्यापेक्षा जास्त असणार. प्रेज द लॉर्ड. पहिले दुबळे होते तुम्ही, पहिले घाबरणारे होते, परंतु म्हणतील नाही येशूने मागच्या वेळेस ना माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचा चमत्कार केला, आता तशाच प्रकारची परीक्षा माझ्यामध्ये आली, आता मी घाबरणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी देवाला धन्यवाद देत राहील की मला माहीत आहे की आज जरी रात्रीचा समय आहे, आज जरी निश्चितच अश्रू ढाळण्याचा समय आहे, पण प्रभात होताच देव माझ्या घरामध्ये परत एक बार आनंद निर्माण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो देवाची ही इच्छा आहे की परीक्षेत तुम्ही चालत असताना प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक परीक्षामध्ये स्वतःला अपडेट करा, मजबूत करा, कारण की पहा देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सदोदित तयार आहे. शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो, आणि तो आहे यशया. यामध्येच राहू आपण. आणि त्यामध्ये 49 आणि 16व्या वचनामध्ये यशया संदेशाच्या द्वारे परमेश्वराने आम्हास काय शिकवलेलं आहे. 49 आणि वचन 16. पहा मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट म्हणजे संरक्षणाचे जे कवच आहे माझ्या दृष्टीने, म्हणजे सर्व कुठे कोरून ठेवले देवाने? तळहात कुठे आपला? हा हात आहे ना सगळ्यांचा हात. आता देवाचं म्हणणं आहे की माझ्याकडे पण हात आहे. आत्ताच आपण बघितले की पेत्राला पण देवाने हात दिलेला आहे, आणि नंतरचा आपण हात यामध्ये आपण बघितलेला आहे की देवाचा हात जो आहे तो धार्मिकतेचा हात आहे, जो प्रत्येकाला मदत करतो धार्मिकतेत वाढण्याकरता. आता तळहाताकडे आपण जातो आणि त्याच्यावर कोरून ठेवलेलं आहे. अनेकदा लग्न होतात, विवाहासाठी आम्ही जातो, आणि मग अनेक लोक आपल्या हातावर आपले ASMJJPU
किंवा काहीतरी नाव लिहितात. होणाऱ्या बायकोचं नाव नवरा लिहितो, नवरा लिहिणारा बायको लिहितो. अनेक लोकांच्या हातावर इकडे इकडे टेटू बिटू बनलेले राहतात. आणि जुन्या काळामध्ये काय गोंधळून घ्यायचे लोक है ना, ते एक मशीन खुर्र आवाज करायची तर रक्त निघायचं त्याच्यातून. परंतु ते अद्याप पण जात नाही. आपल्याकडे पण एक स्पीकर आले होते, आपल्याला माहीत आहे ना, विक्की सोनी आले होते. त्यांच्या इकडे मानेवर सगळं कोरलं होतं आणि त्यांनी म्हटलं असं परत करू नका, कारण की त्याच्यामुळे त्यांना काय झालं होतं, भयानक आजार झालेला होता. तर म्हणण्याचा अर्थ आहे की देवाला ह्या गोष्टी आवडत नाही. तो विषय वेगळा आहे की पण देव म्हणतो मी कोरणार आहे. परंतु त्याचं काय कोरलेलं आहे? येशूचा हात आहे का? पवित्र आत्म्याचा हात आहे का? देव येश किंवा परमेश्वराचं नाव लिहिलं आहे का? नाही. कोणाचं नाव लिहिलेलं आहे? आपलं नाव लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नाव केव्हा लिहिलं जातं हे देखील लक्षात ठेवा. कधी कधी आता इथे टीचर बसलेले आहे, टीचर लोकांना काय कधी कधी अचानक गेल्यानंतर कळतं की ही टीचर आज आलेली नाही. मग सुपरवायझर म्हणतात की आता हे पिरियड, पहिला पिरियड तुम्ही 5वी अ मध्ये जा, दुसऱ्या पिरियडमध्ये ठीक आहे चालेल, 6व्या पिरियडमध्ये तुम्ही निश्चितच 2री ब मध्ये जा. आणि आपण हातावर लिहून घेतो पटापट पटापट, हां जा. आणि मग थोड्या वेळानंतर आपल्या लक्षात आलं पुसलं गेलं. मग आपण परत जातो, अरे ते गेलो होतं तर ते म्हणे नाही आहे, ते मॅडम तर आहे. मग ते म्हणे अरे तुला 5वी अ सांगितलं होतं, तू ब मध्ये कशाला गेलेली, तुला सांगितलं होतं ना. नाही, ते पुसलं गेलं. यस, कधी कधी आपण काही गोष्टी ज्या लिहितो ते पुसले जातात, परंतु ज्या गोष्टी कोरल्या गेल्या ते कधी देखील पुसल्या जात नाही. कोरल्या गेलेल्या कधी गोष्टी पुरल्या जात नाही. थोमा म्हणतो, लक्ष द्यावं, थोमा म्हणतो मी येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. त्याचा विश्वास केव्हा ठेवणार आहे? त्याच्या हातामध्ये जे जखम झालेली आहे, जे छिद्र झालेले आहे, त्याच्यामध्ये बोट घातल्याशिवाय मी स्वीकारच करणार नाही की हा येशू आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. येशू म्हणतो थोमा ये इकडे पुढे, बघ माझ्या हातात बोट घाल, माझ्या कुशीमध्ये हात घाल, बघ तोच येशू मी आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या सगळ्या जखमा भरल्या. येशूला नुसतं तिथे जखमा होत्या काय? डोक्यापासून पायापर्यंत अनेक जखमा होत्या, परंतु त्यांनी कोणत्या जखमा ठेवल्या? हातावरच्या आणि पायावरच्या जखमा ठेवलेल्या. का ठेवलेल्या? तुमच्या आणि माझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हे कोणाच्यामुळे जखमा झाल्या हो प्रभू येशू ख्रिस्ताला? कोणाच्यामुळे झाले जखमा? यस प्रियांनो, जेव्हा आपण त्या जखमेकडे बघतो तर ही माझी जखम आहे, माझ्या पापांची जखम आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी वधस्तंभाकडे बघत असताना, त्याच्या हाताकडे बघत असताना त्याने आपल्या हातावर तळहातावर कोरून ठेवलं की नाही, आपण म्हणू की नाही 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 चव्हाण पाळक दिसतच नाही, तर काहीच खड्डाच दिसतोय नुसता. यस, तो चव्हाण पाळकाच्या मुळे झालेला तो छिद्र आहे. प्रेज द लॉर्ड. ते भोग जे आहे ते माझ्यामुळे झालेलं आहे. आणि त्यामुळे येशू म्हणतो बघ मी तुझ्यासाठी इतकं दुःख सहन केलेलं आहे. ते छिद्र आज देखील हे सांगत आहे की ते तुझ्यामुळे झालेलं आहे. काय तू या हातावर विश्वास ठेवणार आहे की नाही? प्रेज द लॉर्ड. हे हात तुझ्यासाठी सदोदित तयार आहे. प्रेज द लॉर्ड. तो हात, तो छिद्रित हात, तो वधस्तंभाचा हात, आज जर तुम्ही आजारी आहे त्याच्यातून वाहिलेलं रक्त तुम्हाला सर्व अपराधापासून क्षमा करतं आणि सर्व रोग देखील बरे करतं. प्रेज द लॉर्ड. आज त्या हाताकडे तुम्ही बघितलं तर किती बरं होईल. तो इथे म्हणतो की मी तुझं नाव माझ्या तळ हातावर कोरून ठेवलेलं आहे. त्याचा जखमा आम्हाला हे सांगते की हे माझ्यासाठी झालेलं आहे. आणि जर ते झालेलं आहे तर त्या हातावर आणि त्या हाताच्या कृतीवर तुम्ही विश्वास ठेवणार किंवा नाही? आणि आम्ही म्हणू की यस प्रभू, आम्ही तयार आहोत. आमचा देव हा नुसता स्वर्गातून हात देणारा किंवा आज्ञा देणारा नाही, तो आमच्यासाठी या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. नुसता जगामध्येच नाही आला, तर आज रविवार आहे तो मंदिरामध्ये देखील आला. प्रेज द लॉर्ड. इतकंच नव्हे तर जाताना या मंदिरातून तुझ्या बरोबर तुझ्या घरी देखील यायची तयारी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आयुष्यभर तुझ्या हृदयात, तुझ्या घरामध्ये मला वस्ती करायची. का? कारण की जेव्हा जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा माझा हात तुझ्या जवळच असणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुला स्वर्गाकडे येशूला बघायची गरज नाही, तुला वेगवेगळ्या ठिकाणी चर्चेसमध्ये जाऊन घालायची गरज नाही. जेव्हा रात्री 12 वाजता तुला प्रॉब्लेम आला, तू हाक मार, जर मी तुझ्या बरोबर आहे तुरंत मी तुला हात देणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेकदा येशू आमच्या घरात पण नसतो, येशू आमच्या जीवनात पण नसतो, आणि आम्ही मंदिरात पण नसतो, आम्ही बायबल पण वाचत नाही, आणि मग आपण हाक मारतो आणि आम्ही म्हणतो आलाच नाही येशू पाळक साहेब, तुम्ही तर म्हटलं होतं येतो येतो येतो, तो आमच्यावर प्रीती करतो. पण आम्ही तर प्रीती नाही करत ना.
त्याने अगोदर आम्हावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो, परंतु आपण प्रीतीमध्ये थंड पडतो, आपण अविश्वासामध्ये जातो आणि गरजापुरतं मामा अशा प्रकारे आपण त्याला घेऊन चालतो. प्रियांनो, हे चालणार नाही. येशू सदोदित तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आज या समय देखील आपल्या बरोबर असताना काय आपण त्याच्या हाताचा आशीर्वादाचा लाभ घ्यायला तयार आहोत किंवा नाही? आपण पहिलेच बघितलं की त्याचा हेल्पिंग हँड आहे, ते सदोदित मदत करण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. तर लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, वृद्ध असो, तरुण असो, ख्रिस्ती असो, ख्रिस्तीतर असो, सर्वांसाठी त्याचा हात तयार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रश्न हाच आहे की आपण त्याच्याकडे जर चाललो तर आपण पेत्राप्रमाणे म्हणू शकतो की प्रभूजी मी बुडवत आहे, येशू लगेच तुम्हाला बाहेर काढेल. प्रेज द लॉर्ड. नंबर 2, आपण म्हणतो तो की तुझ्यामध्ये भीती आहे, तुझ्यामध्ये दडपण आहे, तू पापामध्ये शापामध्ये आहे, माझा धार्मिकतेचा हात तुला म्हणते पापाच्या चिखलामध्ये खूप दिवस लोळत झालेले, व्यसनाच्या शिकलामध्ये खूप दिवस लोळलेले, जग व जगातल्या गोष्टीत खूप दिवस, आता माझा धार्मिकतेचा हात जेव्हा तुला बाहेर काढल तू बदललेला व्यक्ती असणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या प्रकारे पेत्राला त्यांनी म्हटलं की पेत्रा या खडकावर मंडळी रचीन, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घराचे पेत्र आहात. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला जर विश्वास आहे तर तुमच्याद्वारे तुमच्या घरातली परिस्थिती बदलू शकते. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी तुम्हाला पेत्राप्रमाणे हे म्हणायला पाहिजे की येशू तू देवाचा पुत्र आहे आणि मी तुझ्या बरोबर चालू इच्छितो. आणि जर तुम्ही चालत चालत येशू बरोबर चालला तर पेत्राने जो चमत्कार बघितलाय तो बुडला नाही, तो वाचला. तुमच्या घराण्याला देव वाचवण्यासाठी येत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटी तो मुद्दा आहे की तो तुझ्या तळक हातावर कोरून ठेवलेला आहे. नुसतं कोरलं नाही, आमच्यासाठी रक्त देखील वाहिलेलं आहे. आणि ते रक्त आम्हाला सैतानापासून, आज तुम्हाला भीती आहे सैतान तुमच्यासाठी, येशू रक्त जय म्हणा, येशू बरोबर सैतान पळणारच आहे. प्रेज द लॉर्ड. आजार आहे, परत एक वार म्हणा, येशूला बसलेलं फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, येशू तुम्हाला आरोग्य देईल. आज तुम्ही पापामध्ये लोळत आहे, येशूचं रक्त आम्हाला सर्व धर्म आणि पापापासून शुद्ध करतं. असं तुम्ही पश्चाताप हृदयाने येशूकडे आरोळी मारा, येशू तेही शुद्धता बहालकडे. प्रेज द लॉर्ड. परंतु हात, येशूचं वधस्तंभाचा हात तुमच्या जीवनामध्ये ठेवा. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि की आज परत एक वार या सुंदर अशा वचनाच्या द्वारे जेव्हा सर्वत्र पाऊस आहे, वादळ वारा तुफान आहे, तुझे भक्तजन परत एक वार तुझ्या पवित्र मंदिरात आलेले आहे, त्यांना तू भेटलेला आहे. हो येशू राजा, जेव्हा समस्या संकट प्रॉब्लेम येतात तेव्हा अद्भुत कार्य होतं. सर्व काही चांगलं चाललेलं आहे, त्यापेक्षा जेव्हा सर्व विपरीत चाललेलं आहे त्यावेळेस आमचं येशूकडे जाणं आणि पेत्रासमाने आरोळी मारणं की प्रभूजी मला वाचवा, तेव्हा चमत्कार घडतो. आज तो चमत्कार आमच्या जीवनामध्ये तो घडू इच्छितो. आम्ही तुझ्या पवित्र पित्या हेल्पिंग हँड, तुझा रायचसनेस हँड, तुझ्या पवित्र परमेश्वरात हाताच्या कोट्यामध्ये जर वावरतो तर निश्चितच आम्ही तुझ्यामध्ये चालतो. आज हे सर्व आशीर्वाद ऑनलाईन चालणारे प्रत्येक भक्तात दे. आजारी आहे, बिछाणावर आहे, निराश आहे, व्यसनात आहे, अधर्मात आहे, शापात आहे, पापात आहे, सैतानाच्या बंधनात आहे, येशूच्या नावात का तू मोकळीकता दे. आणि परत एक वार येशू तुझ्या निश्चितच कोंबडीच्या पाखराप्रमाणे, कोंबडीच्या पिल्ल्याच्या पाखर जेव्हा ती कोंबडी घालते तसं पाखर आम्हावर घाल, यासाठी की आम्ही सर्व संकट समस्यापासून सुरक्षित राहू. आणि तेव्हा तुझं करो प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. हे वेळेस आपण जरा उभे राहूया आणि गीत गात असताना आपले दान प्रभूला आपण अर्पण करणार आहोत. आणि गीत क्रमांक 511 ख्रिस्ता